भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण बघत असताना प्रास्ताविका किंवा सरनामा जो आहे त्याचा आपण अभ्यास करतोय आणि त्या सरनाम्यामधले सुरुवातीचे काही जे काही शब्द आहेत महत्त्वाचे तर त्या शब्दांचा आपण अभ्यास केलेला आहे. मग त्यामध्ये सार्वभौम असेल, पहिला आपण बघत असताना सार्वभौम जो काय भाग आहे तो आपण पाहिलेला आहे. सार्वभौमचा अर्थ काय, तर त्यामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये परकीय किंवा बाह्य शक्तीचा प्रभाव नसणं म्हणजे सार्वभौम, तो पहिला पॉईंट आपण पाहिला. सार्वभौम नंतर आपण दुसरा आपण बघत असताना समाजवादी हा घटक बघितला आणि त्या समाजवादीमध्ये भारतीय जी काही समाजवादी रचना जी आहे ही गांधीवादाकडे झुकणारे, तर तो देखील भाग आपण पाहिला. आणि 1955मधलं काँग्रेसचं आवडी अधिवेशन, त्याचीही आपण चर्चा जी आहे ती चर्चा आपण केलेली. त्यानंतर तिसरं जे काय महत्त्वाचा जो शब्द होता तो आहे धर्मनिरपेक्ष, तो देखील भाग जो आहे तो आपण पाहिला आहे. धर्मनिरपेक्ष तिसरा जो काय घटक आपण पाहिलेला आहे धर्मनिरपेक्ष, म्हणजे भारत जे आहे हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. म्हणजे भारतानं कोणत्याही धर्माला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असा दर्जा दिलेला नाही. म्हणजे भारत हे काय भारतीय राज्य जे आहे हे धार्मिक नाही, अधर्मी नाही आणि तसेच धर्मविरोधीसुद्धा नाही. आणि त्याचबरोबर चौथा जो काय भाग आहे तो चौथा भाग आपण पाहिलेला आहे, तर तो लोकशाही हा जो काय भाग आहे तो आपण पाहिलेला आहे. म्हणजे असे कोण 4 महत्त्वाचे भाग जे आहेत सरनाम्यामधले ते आपण पाहिलं आहे. सरनामा वाचून देखील आपण बघितलेला आहे पाठिंबाच्या तासाला. आता ह्यामध्ये आपण बघत असताना आज आपण त्या पुढचा जो काय घटक आहे तो आपण पाहायचा आहे, तो आहे गणराज्य. म्हणजे गणराज्य ज्याला आपण प्रजासत्ताक असं म्हणतोय, तर हे रिपब्लिक जे आहे त्या रिपब्लिकचा जो काय अर्थ आहे तो अर्थ आपल्याला या तासाला पाहायचा आहे. आता गणराज्य आपण जर पाहिली किंवा शासन पद्धती आपण जर पाहिली तर ही शासन पद्धती कशी असेल, ही 2 प्रकारची लोकशाही शासन पद्धती असते. आणि त्या 2 प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये जो पहिला जो काय भाग आहे तर तो आहे घटनात्मक राजेशाही आणि दुसरा आहे गणराज्य. ह्या अगोदरचा भाग आपण जेव्हा अभ्यासला तर तो अभ्यासत असताना आपण लोकशाही जी काही शासन पद्धती स्वीकारलेली आहे तर ती स्वीकारत असताना ब्रिटनचा जो काय स्वीकार आहे किंवा ब्रिटन जी काही पद्धत आहे ती ब्रिटन पद्धत आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे ब्रिटनची जी काही पद्धत आहे ही पद्धत आपण स्वीकारल्या, पण ती पद्धत स्वीकारत असताना त्यामध्ये एक महत्त्वाचा जो काय बदल आहे तो बदल आपण पाहिलेला आहे. म्हणजे ब्रिटनची जी काय संसद आहे ही संसद सार्वभौम आहे. दुसरा भाग जो आहे तर आपल्याकडे जे आहे ते काय आहे, तर आपल्याकडे आहे गणराज्य आणि ब्रिटनमध्ये काय आहे तर घटनात्मक राजेशाही. म्हणजे 2 भाग आपण जर पाहिले, एक आहे प्रजासत्ताक रिपब्लिक किंवा गणराज्य असं आपण म्हणतोय आणि दुसरा आहे घटनात्मक राजेशाही. गणराज्य हा जो भाग आहे हा आपण कोणत्या घटनेवरून घेतला आहे बघा, पाठिंबाचं थोडंसं रिवाईज जर केलं तर आपल्याला लक्षात येईल की गणराज्य आपण जे आहे हे कोणाकडून घेतले, फ्रान्सकडून घेतलेलं आहे. गणराज्य जे आहे ते घेतलेले आपण फ्रान्सकडून. तर ह्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला या तासाला करायचा आहे. म्हणजे ही लोकशाही शासन पद्धती जी आहे ही लोकशाही शासन पद्धती 2 प्रकारची आहे. एक आहे घटनात्मक राजेशाही आणि दुसरा जो काय भाग आहे तो गणराज्य जो आपण स्वीकारला आहे. आणि घटनात्मक राजेशाही जी कोणी स्वीकारलेली आहे तर ब्रिटनमध्ये जे ही घटनात्मक राजेशाही आहे. आता ही घटनात्मक राजेशाही म्हणजे काय असेल, तर घटनात्मक राजेशाहीमध्ये राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारा राजा किंवा राणी आपले पद वंश परंपरेने धारण करतो. उदाहरण आपण बघत असताना इथं युनायटेड किंगडम बघा, ह्यामध्ये विचार करत असताना वंश परंपरागत जे काही पद आहे किंवा वारसा हक्कानं जे काय आलेलं जे काही पद आहे हे पद कुठं आहे तर ब्रिटनमध्ये. म्हणजे आपण घटनात्मक राजेशाही म्हणजे काय की वंश परंपरागत जो काय राजा असेल किंवा राणी असेल तर ते पूर्ण जो काय कारभार आहे हे कारभार त्यामध्ये पाहत असतात किंवा ते प्रमुख असतात. म्हणून त्या ठिकाणी ज्याला आपण काय म्हणू शकतोय तर घटनात्मक राजेशाही असं म्हणतोय. आपल्याकडे काय आहे घटनात्मक राजेशाही आहे का, नाही. तर ती कुठं आहे तर ब्रिटनमध्ये किंवा UK आपण म्हणू शकतो त्याला युनायटेड किंगडम. आता गणराज्य म्हणजे काय असेल बघा, गणराज्यामध्ये काय असेल तर गणराज्यामध्ये राष्ट्रप्रमुख लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. म्हणजे गणराज्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत आपण स्वीकारत असताना कुणाकडून स्वीकारलेले, तर ती स्वीकारत असताना आपण फ्रान्सकडून स्वीकारल्या. आणि ह्या गणराज्याचा अर्थ काय, तर गणराज्यामध्ये राष्ट्रप्रमुख जे आहे आपल्यामध्ये राष्ट्रप्रमुख, उदाहरणार्थ आपण राष्ट्रपतीचा विचार करू शकतोय, तर राष्ट्रपती हे लोकांद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून दिली जातात. आणि भारताचा विचार आपण जर केला तर भारतामध्ये कसं आहे तर अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. आपली जी काही लोकशाहीची जी काही पद्धत आहे या लोकशाहीच्या पद्धतीमध्ये देखील अप्रत्यक्ष स्वरूप आहे. म्हणजे ह्यामध्ये आपण विचार करत असताना
जे काही प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीच्या मार्फत जो काही कारभार आहे हा कारभार ह्यामध्ये पाहिला जातोय. म्हणजे गणराज्य या संज्ञेमध्ये अजून दोन महत्त्वाचे अर्थ जे ते अर्थ निघतात. आता खाली आपण इथं पुन्हा दिलेलं आहे की भारत हे गणराज्य असून भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे राष्ट्रपती हे लोकांद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. आता ही गणराज्याची पद्धत आपण बघत असताना ह्या गणराज्यामध्ये आणखीन दोन महत्त्वाचे जे काही अर्थ आहेत ते अर्थ ह्यामध्ये निघतात. त्यातला पहिला जो काय अर्थ आहे गणराज्याचे जे काही दोन अर्थ आहेत त्यामध्ये राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती असून राजा किंवा राणीच्या हाती नसते. जसं आपण ब्रिटनची पद्धत बघितली, युनायटेड किंगडमचा आपण विचार करत असताना तर त्यामध्ये जे काही राजकीय सार्वभौमत्व आहे हे सार्वभौमत्व कोणाच्या हाती असतं तर त्या ठिकाणी वंशपरंपरागत जे काही राजेशाही आहे त्या ठिकाणी राजा असेल किंवा राणी असेल तर त्यांच्या हातामध्ये असते. पण भारतामध्ये असं नाही. तर भारतामध्ये राजकीय सार्वभौमत्व जे आहे हे सार्वभौमत्व पूर्णपणे लोकांच्या हाती आहे. आणि दुसरा भाग आपण पाहत असताना गणराज्यात कोणताही अधिकार संपन्न वर्ग नसतो आणि सर्व सार्वजनिक कार्यालये विना भेदभाव सर्वांना खुले असतात. आणि दुसरा भाग आपण ह्यामध्ये बघत असताना कुठल्याही प्रकारचा अधिकार संपन्न जो काही वर्ग आहे किंवा एखादा वर्ग असा आहे की ज्याला जास्त अधिकार प्राप्त आहे, ज्याला कुठल्याही स्वरूपाचा जो काही कायदा आहे हा कायदा त्यासाठी लागू केला जाणार नाही, तर असा कुठलाही वर्ग नाही. म्हणजे सर्व जे काही वर्ग आहेत ते एकसारखे असणार आहे. कोणताही जो काही वर्ग आहे हा अधिकार संपन्न नाही आणि सर्व कार्यालये विना भेदभाव सर्वांना खुले असतात. म्हणजे कुठलाही जो काही भेदभाव आहे धर्म, वंश, जात, लिंग असा कुठलाही जो काही भेदभाव आहे हा भेदभाव ह्यामध्ये केला जाणार नाही. कशामध्ये तर ह्या रिपब्लिकमध्ये किंवा गणराज्यामध्ये. मग ह्यामध्ये आपण बघताना दोन जे काही भाग आहेत, एक आहे राजेशाही आणि दुसरा आहे प्रजासत्ताक. त्यातलं आपण जे काही स्वीकारलं आहे हे कोणतं स्वीकारलं आहे तर आपण स्वीकारत असताना प्रजासत्ताक आपण स्वीकारलं आहे, गणराज्य आपण स्वीकारलेलं आहे आणि हे फ्रान्सकडून स्वीकारलं आहे. आणि या गणराज्यामध्ये जो राष्ट्रप्रमुख असेल, जो 5 वर्षासाठी राष्ट्रपती जो असणार आहे हा 5 वर्षासाठी अप्रत्यक्षपणे आपण निवडून देत असतोय. आणि अप्रत्यक्षपणे जो काही कारभार आहे हा कारभार ह्यामध्ये पाहिला जातोय. जे प्रतिनिधी असतात, लोकांचे जे प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीच्या मार्फत जे काही कामकाज आहे हे कामकाज यामध्ये पाहिलं जातं. आणि कोणताही जो काही वर्ग आहे हा यामध्ये काय असणार नाही, अधिकार संपन्न जो आहे हा अधिकार संपन्न कोणताही वर्ग जो आहे तो ह्यामध्ये असणार नाही. आणि सर्व जे काही सार्वजनिक कार्यालय असतील ही सर्व सार्वजनिक कार्यालये विना भेदभाव सर्वांना खुले असतात. म्हणजे जातीचं, वंशाचं, धर्माचं, लिंगाचं, पंथाचं कुठलंही जे काही बंधन आहे हे बंधन ह्यामध्ये असणार नाही. म्हणून भारतानं जे काही स्वीकार केलेलं आहे ही गणराज्य या पद्धतीचा आपण स्वीकार जो आहे हा स्वीकार ह्यामध्ये केलेला आहे. आता प्रजासत्ताक जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आपण बघताना 26 जानेवारी 1950ला आपण घटना स्वीकारली. तोच दिन जो आहे तो आपण रिपब्लिक डे म्हणून आपण त्या ठिकाणी साजरा करत असतो, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतोय. त्यानंतर त्या पुढचा जो काही घटक आहे तो घटक आता आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतरचा गणराज्यानंतर त्यानंतर आहे न्याय. गणराज्यानंतर त्या पुढचा जो काही भाग आहे तो भाग आपल्याला पाहायचा आहे, तो आहे न्याय. आता न्यायाचा विचार आपण करत असताना ह्यामध्ये 3 गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. न्याय जे आहे प्रास्ताविकेमध्ये न्यायाची 3 रूपं जी आहेत ही 3 रूपं ह्यामध्ये सांगितलेली आहेत. आता ती 3 रूपं कोणती, काय सांगितले त्यामध्ये तर न्याय ही संकल्पना सांगत असताना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय असं सांगितलेलं आहे. म्हणजे जी काही प्रास्ताविका आहे या प्रास्ताविकेमध्ये 3 स्वरूपं सांगितलेत. आणि ही 3 स्वरूपं कोणते आहेत तर ती सांगत असताना सामाजिक पहिलं आहे, आर्थिक आणि राजकीय ह्या तिन्ही न्यायाची रूपं जे आहेत ती रूपात आपल्याला पाहिजे आहेत. आता ही जी काही 3 रूपं आहेत ही कशाद्वारे सांगितलेली आहेत तर सांगत असताना जे मूलभूत हक्क आहेत आणि मार्गदर्शन तत्त्व जे आहेत याद्वारे हे पूर्ण करण्यात येणार आहेत. मी न्यायाचा आपण विचार करत असताना सामाजिक असेल, आर्थिक व राजकीय ह्या तिन्ही प्रकारचा न्याय साध्य करण्याचा प्रयत्न मूलभूत हक्क व मार्गदर्शन तत्त्वे यांच्या तरतुदीच्या सहाय्याने करण्यात आलेला आहे. आता मूलभूत हक्क आपण जर पाहिलं तर मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे, मूलभूत हक्क जे आहेत ते कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 आणि मार्गदर्शन तत्त्वे जे आहेत ते कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51. आणि नंतर 51 हे जे आहे ते काय सांगितले मूलभूत कर्तव्ये. म्हणजे न्यायाची जी काही संकल्पना आहे ही न्यायाची संकल्पना स्पष्ट करत असताना किंवा ती न्याय साध्य करण्याचा जो काही प्रयत्न आहे हा कशाद्वारे आहे तर कलम क्रमांक आपण असं म्हणू शकतोय कलम क्रमांक 12 ते जवळपास कलम क्रमांक 51. म्हणजे कलम क्रमांक 12 पासून ते कलम क्रमांक 51 पर्यंत जी काही कलमं दिलीत ही सर्व कलमं प्रास्ताविकेतील न्यायाची स्वरूप आहेत. आणि ते साध्य करण्याचा जो काही प्रयत्न आहे
तो प्रयत्न ह्या कलम क्रमांक 12 पासून ते 35 पर्यंत केला जाईल. म्हणजे मूलभूत हक्क कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 आणि DPSP ज्याला आपण मार्गदर्शन तत्व असं म्हणतोय ते 36 ते 51 असणार आहे. याद्वारे ते होणार आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये पाहत असताना न्याय जो आहे त्यातला पहिला जो काही न्याय तो आता आपल्याला पाहायचा आहे. तर पहिला जो न्याय सांगितलेला आहे तो आहे सामाजिक न्याय. आता हा सामाजिक न्याय म्हणजे काय की सामाजिक न्याय म्हणजे कुठलंही बंधन नाही. कोणतं बंधन नाही. जात वर्ण वंश धर्म लिंग यासारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाविना सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाणार आहे. म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना स्पष्ट करत असताना प्रास्ताविकेमध्ये 3 महत्त्वाचे घटक सांगितलेत जे काही न्यायाच्या बाबतीमध्ये. तर तो सामाजिक न्याय असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल. तर त्यातला पहिला आपण न्याय बघत असताना सामाजिक न्याय जो आहे हा सामाजिक न्याय काय सांगतोय की सामाजिक न्याय म्हणजे जात वर्ण वंश धर्म लिंग इत्यादी घटकावर किंवा इत्यादी घटकाच्या आधारे कोणत्याही भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाते. त्याचबरोबर समाजातील कोणताही जो काही वर्ग आहे ह्या कोणत्याही वर्गाला विशेष अधिकार जे आहेत हे विशेषाधिकार त्यामध्ये असणार नाहीत. मागासवर्गीय आणि महिला यांना काही परिस्थितीमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. पण इतर आपण जर ओव्हरऑल आपण जर लोकांचा विचार जर केला, भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा आपण जर विचार जर केला तर सामाजिक कोणताही भेदभाव जो आहे हा भेदभाव ह्यामध्ये केला जाणार नाही. ते काय सांगतं तर सामाजिक न्यायाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना सांगतं. त्यानंतर सामाजिक न्यायाच्या बरोबर दुसरा भाग आपण जर पाहिला तर आर्थिक जो न्याय आहे. तर आर्थिक न्याय म्हणजे काय की वित्त किंवा पैसा किंवा संपत्ती हे घटक ह्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न ह्यामध्ये केला जाणार आहे. पहिला जो काय भाग आहे सामाजिक न्याय, त्या सामाजिक न्यायामध्ये सामाजिक जो काय भेदभाव आहे त्या सामाजिक भेदभावाविना सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाणार आहे. आणि आर्थिक न्यायामध्ये ही जी विषमता आहे उत्पन्न व संपत्तीची विषमता कमी करण्याचा किंवा नष्ट करण्याचा जो काय प्रयत्न जो आहे तो प्रयत्न ह्यामध्ये असणार आहे. आणि हे सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय जे आहे याचा एकत्रीकरणाला वितरणात्मक न्याय असं म्हटलं जातं. ह्या ज्या दोन परिस्थिती आहेत वितरणात्मक न्याय असं म्हणू शकतोय किंवा विभागणीचा न्याय असं त्यामध्ये म्हणू शकतोय. फक्त आर्थिक न्यायामध्ये सांगत असताना काय सांगितलं की ही संपत्तीची किंवा आर्थिक जी काही विषमता आहे ती आर्थिक विषमता कमी करण्याचा किंवा दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे सामाजिक न्याय असेल किंवा आर्थिक न्याय असेल याला एकत्रितपणे काय म्हटलं जाणार आहे वितरणात्मक न्याय असं म्हटलं जाईल. किंवा त्याला आपण दुसरा जो काय भाग आहे तो भाग आपण त्यामध्ये म्हणत असताना विभाजनात्मक न्याय जो आहे किंवा विभागणीचा न्याय जो आहे असं देखील आपण म्हणू शकतोय. आणि जो तिसरा जो काय भाग आहे राजकीय न्याय. आता राजकीय न्याय म्हणजे काय की सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती किंवा राजकीय संधीची समानता. राजकीय न्यायामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती आणि राजकीय संधीची समानता इत्यादींचा समावेश जो आहे तो समावेशामध्ये असणार आहे. त्याचबरोबर सर्व नागरिकांना सर्व राजकीय पदासाठी समान संधी देखील आहे. आणि सरकारमध्ये आपले मत व्यक्त करण्याची समान संधी म्हणजे त्यामध्ये आपण म्हणत असताना सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती जी आहे त्या सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीद्वारे सरकारमध्ये आपले मत व्यक्त करण्याची एक समान संधी जी ही समान संधी त्यामध्ये दिली जाणार आहे. आणि ही जी काही संकल्पना आपण स्वीकारलेली आहे न्यायाची जी काही संकल्पना आहेत किंवा हे 3 जे महत्त्वाचे न्यायाच्या बाबतीमधले जे काही घटक आहेत किंवा आपण ज्याला आदर्श असं म्हणू शकतोय तर हे स्वीकारत असताना रशियाकडून घेण्यात आले. सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श रशियन राज्यक्रांती 1917 मध्ये किंवा 1917 पासून त्या ठिकाणी होती. आणि त्याद्वारे आपण काय केले की आपल्या प्रस्ताविकेमध्ये हे जे काही शब्द आहेत ते शब्द आपण घेतलेले आहेत. कधीपासून म्हणजे आपली जी काही राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये घेतलेलं आहे. आदर्श जी काही रशियन क्रांती जी आहे त्या रशियन क्रांतीकडून हा जो काही भाग आहे तो भाग आपण स्वीकारलेला आहे. तर अशा प्रकारे ही संकल्पना आपण कशा बाबतीमध्ये पाहिलेली तर न्यायाच्या बाबतीमध्ये ही आपण संकल्पना पाहिलेली. तर न्यायानंतर त्या पुढचा जो काय भाग आहे ते आहे लिबर्टी, ज्याला आपण स्वातंत्र्य असं म्हणतोय. स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य म्हणजे काय तर स्वातंत्र्य म्हणजे तुमच्यावर कुठल्याही स्वरूपाचं जे काही बंधन आहे व्यक्तीच्या कृतीवर बंधन आहे ही बंधन नसणं, त्यांना व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी पूर्ण संधी देणं म्हणजे स्वातंत्र्य असं आपण म्हणू शकतोय. म्हणजे स्वातंत्र्याची संकल्पना आपण पाहत असताना व्यक्तीने केलेली प्रत्येक जी काही कृती आहे ही निर्णायक स्वरूपाची असेल
स्वतःच्या इच्छेनुसार जी काही कायदेशीर जी कृती ही कृती करू शकतोय आणि त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी त्याला पूर्णपणे संधी देणं हे स्वातंत्र्यामध्ये अभिप्रेत आहे. स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये देखील काही कलमं सांगितलेले आहेत. पण आता ह्यामध्ये आपण पाहत असताना एवढं जास्त विचार न करता प्रास्ताविकेमधील काही जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा आपल्याला विचार करायचा आहे. आता प्रास्ताविकेचा आपण विचार जर केला तर प्रास्ताविकेमध्ये 5 स्वरूपाची स्वातंत्र्य दिलीत: विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना. स्वातंत्र्य सांगत असताना 5 स्वरूपाचे स्वातंत्र्य आहेत. त्यामध्ये पहिला जो काही घटक आहे तो आहे विचार, त्यानंतर आहे अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना असे घटक ह्यामध्ये दिलेत. आणि ह्यांची शाश्वती कोण देणार आहे तर ही शाश्वती देताना हे मूलभूत हक्काच्या हमीने प्राप्त करून दिलेले आहेत. जसं आपण या अगोदरचा पहिला जो काय भाग आहे प्रजासत्ताक हा घटक आपण बघताना किंवा न्यायाची संकल्पना आपण स्पष्ट करताना मूलभूत अधिकार व मार्गदर्शन तत्त्वे यांच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं. म्हणजे न्याय प्राप्त करून जर द्यायचं असेल तर कलम क्रमांक 12 पासून ते कलम क्रमांक 51 पर्यंतचा विचार करायचा आहे. तर ह्यामध्ये स्वातंत्र्य देत असताना फक्त मूलभूत हक्कामध्ये जे आहेत हे मूलभूत हक्कामध्ये दिलेले आहेत. भारतातील लोकशाही पद्धतीच्या यशस्वी कामकाजासाठी सरन्यायामध्ये विशद केलेले स्वातंत्र्य अत्यंत आवश्यक आहे. आता स्वातंत्र्य म्हणजे काय की आपल्या मनाला जे काय पटेल त्या सगळ्या गोष्टी करणं आहे का तर ह्यामध्ये देखील काही मर्यादा घातलेल्या आहेत. स्वातंत्र्य म्हणजे वाटेल त्याप्रमाणे वागण्याची मुभा नाही आणि घटनेमध्ये घालून दिलेल्या मर्यादेमध्ये हे स्वातंत्र्य उभवायचं आहे. म्हणजे स्वातंत्र्य हे अमर्यादित स्वरूपाचं आहे का नाही तर ह्या स्वातंत्र्यावर देखील घटनेनं काही पर्याप्त स्वरूपाची बंधनं जे आहेत हे बंधनं घातलेली आहेत. समजा सर्वोच्च न्यायालय असेल किंवा कायदेमंडळ असेल तर त्या कायदेमंडळाने एखादा कायदा केला आणि एखाद्या व्यक्तीच्या जर स्वातंत्र्यावर जर गदा जर येत असेल मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये कायद्यासमोर समानता असेल किंवा इतर कुठलंही जे काही स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यावर जर गदा जर येत असेल तर असं जे काही स्वातंत्र्य आहे हे न्यायालयाद्वारे तो परत मिळवू शकतो. म्हणजे मूलभूत हक्काचा जो काही भाग आहे ज्याला आपण न्यायप्रविष्ट आहे असं आपण ह्या अगोदर देखील म्हटलेलं आहे. पण हे जे काही स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य कसं आहे तर हे मर्यादित स्वरूपाचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे वाटेल त्याप्रमाणे वागण्याची मुभा घटनेने दिलेली नाही तर घटनेमध्ये हे स्वातंत्र्य मर्यादेमध्ये राहून दिले आणि त्या पद्धतीनंच ते उपभोगण्याची पद्धत देखील त्यामध्ये सांगितलेली आहे. मग ह्यावर निरंकुश आपण ज्याला म्हणतोय किंवा अंकुश जो आहे तो अंकुश घटनेचा आहे आणि घटनेने ह्यावर पर्याप्त बंधनं गाठलेली आहेत आणि त्या बंधनामध्ये राहूनच जे काही काम आहे हे काम त्यामध्ये करणं ज्याला आपण स्वातंत्र्य म्हणू शकतोय. आणि आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आदर्श कोणाकडून घेतलेत? स्वातंत्र्य, समता व बंधुता तर हे फ्रेंच राजकारणातून घेतले, फ्रान्सकडून आपण ते घेतले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. त्याचबरोबर या अगोदरचा पहिला भाग आपण पाहिला गणराज्य, तर गणराज्य देखील आपण कोणाकडून घेतले तर गणराज्य देखील घेताना आपण फ्रान्सकडूनच घेतलेलं आहे. त्यानंतर आपण बघत असताना न्यायाची संकल्पना पाहिली तर ही न्यायाची संकल्पना कोणाकडून घेतलेली आहे तर ती रशियन राजक्रांतीकडून घेतलेली आहे किंवा रशियन जी काही घटना आहे त्या घटनेकडून आपण ती घेतलेली आहे. तर त्यामुळे स्वातंत्र्य जे आहे जे 5 स्वातंत्र्य दिलेत विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना ही स्वातंत्र्य आपल्याला ह्या प्रास्ताविकेमध्ये दिलेली आहेत आणि मूलभूत हक्काद्वारे हे स्वातंत्र्य आपण मिळवू शकतोय. जरी त्या स्वातंत्र्यावर गदा येणारा एखादा जरी कायदा जर आला असेल तो घटनाविरोधी असेल किंवा स्वातंत्र्यावर गदा निर्माण होत असेल तर अशावेळी न्यायालयाच्या मार्फत असे जे काही स्वातंत्र्य आहे किंवा असा मूलभूत हक्क जो आहे हा आपण पुन्हा मिळवू शकतोय. स्वातंत्र्यानंतर त्या पुढचा जो काही भाग आहे तो आहे समानता. समानता किंवा समता. समाजातील कोणताही जो काही घटक आहे हा विशेष अधिकार कोणत्याही घटकाला दिलेला नाही ते सांगणारे जे काही तत्व आहे हे तत्व आहे समानता. म्हणजे समानता सांगत असताना समानता म्हणजे कोणत्याही विशिष्ट गटास विशेषाधिकार उपलब्ध नसणे होय. कोणताही जो काही घटक असेल, जो गट असेल, घटक असेल, कोणताही धर्म असेल तर त्या कुठलाही जो काही घटक आहे ह्या घटकाला विशेष अधिकार जो आहे हा प्राप्त केलेला नाही. प्रत्येकांना समान वागणूक जी आहे ती समान वागणूक दिली जाणार आहे. आता ह्या प्रास्ताविकेमध्ये सर्व नागरिकांना दर्जा व संधीची समानता देण्यात आलेली आहे. काय सांगितलं आहे की प्रास्ताविकेमध्ये भारतीय नागरिकांना दर्जा व संधीची समानता देण्यात आलेली आहे. आता ही जी काय समानता ही समानता किती बाबतीमध्ये तर 3 प्रकारची समानता आहे. एक आहे नागरी समानता, दुसरी आहे राजकीय समानता आणि तिसरी आहे आर्थिक समानता. या 3 स्वरूपाची जी काही समानता आहे ही समानता ह्यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आता त्यामध्ये पहिला जो काही भाग आहे तो भाग आपण पाहूया तर नागरी समानता.
नागरी समानता म्हणजे काय असेल, तर नागरी समानता म्हणजे मूलभूत हक्कापैकी पुढील काही जे काही समानता आहे त्या समानता तुम्हाला उपलब्ध करून दिलेत. आणि त्या कुठं उपलब्ध करून दिलेत, तर कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 18 मध्ये. कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 18 मध्ये नागरी जी काही समानता आहे ही नागरी समानता प्राप्त करून दिलेत. त्यामध्ये कलम क्रमांक 14 जे आहे ते कायद्यासमोर समानता, कलम क्रमांक 15 धर्म, वंश, जात, लिंग व जन्मठिकाण या आधारावर भेदभावास प्रतिबंध, कलम क्रमांक 16 सरकारी नोकऱ्यामध्ये संधीची समानता, कलम क्रमांक 17 अस्पृश्यता नष्ट करणे आणि कलम क्रमांक 18 किताब नष्ट करणे. म्हणजे ही जी काही समानता आहे, म्हणजे हे प्रत्येक जी काही कलम आहेत ही कलम आपल्याला डीपली आपण पुढं मूलभूत जे हक्क आहेत, अधिकार जे त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. पण थोडक्यामध्ये हे नागरी समानतेची जी काही कलम आहेत ती कलम सांगितलेत. कशामध्ये, तर कलम क्रमांक 14 ते 18 मध्ये मूलभूत हक्कामध्ये सांगितलेत. कलम 14 कायद्यासमोर समानता, कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग व जन्मठिकाण या आधारावर भेदभावास प्रतिबंध, कलम क्रमांक 16 सरकारी नोकऱ्यामध्ये संधीची समानता, कलम क्रमांक 17 अस्पृश्यता नष्ट करणे आणि कलम क्रमांक 18 जे आहेत हे किताब नष्ट करणे. ही समानता कोणती आहे, तर नागरी समानता. आता नागरी समानतानंतर दुसरा जो काय भाग आहे तो आता आपल्याला पाहायचा आहे, ती राजकीय समानता आहे. म्हणजे समानतेच्या बाबतीमध्ये 3 घटक आपण ह्यामध्ये पाहतोय. एक आहे नागरी समानता, राजकीय समानता आणि आर्थिक समानता. त्यातली नागरी समानता जी आहे ते कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 18 मध्ये दिले. आणि राजकीय समानता जी आहेत ही 2 कलमामध्ये सांगितलेली आहे, कलम क्रमांक 325 व 326. कलम क्रमांक 325 आणि कलम क्रमांक 326. आता कलम क्रमांक 325 मध्ये काय सांगितलं, की धर्म, वंश, जात किंवा लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी अपात्र घोषित केले जाणार नाही. म्हणजे राजकीय समानतेचा उद्देशच आपण ह्या अगोदर पाहिलेला आहे. न्यायामध्ये देखील तो भाग आहे की राजकीय न्याय म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती असेल किंवा प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार प्राप्त करून द्यायचा आहे, राजकीय संधीची समानता द्यायची आहे. त्याचबरोबर मतदार जी यादी आहे तर त्या मतदार यादीमध्ये ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीचा समावेश करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी हे कलम 325 सांगितलं की त्यावर कुठलीही जी काही बंधन आहे किंवा कुठलीही अपात्रता जी आहे ही घोषित केली जाऊ शकत नाही. धर्म, वंश, जात किंवा लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी अपात्र घोषित केले जाणार नाही. हे जे आहे हे सांगितले कलम क्रमांक 325 मध्ये. आणि कलम क्रमांक 326 मध्ये लोकसभा व राज्य विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीने होतील. आता प्रौढ मतदान पद्धती आपल्याला माहिती आहे, 61वी घटना दुरुस्ती 1988 झालेली. अगोदर जे काही मतदानाचं जे काही वय आहे हे 21 वर्ष होतं, नंतर 18 वर्ष झालं. तर ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे तो प्रत्येक व्यक्ती लोकसभेची तसेच राज्यसभेच्या ज्या काही विधानसभा आहेत यांच्या निवडणुकीमध्ये ते मतदान करू शकतात. कलम क्रमांक 326 लोकसभा व राज्य विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मतदान पद्धतीने होतील. ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे असा प्रत्येक व्यक्ती जो आहे हा लोकसभा असेल किंवा राज्य विधानसभेच्या ज्या काही निवडणुका असेल तर त्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतोय. आणि ही मतदानाची पद्धत कोणती असेल, प्रौढ मतदान पद्धतीनं हे त्यामध्ये होणार आहे. तर हे कशामध्ये सांगितलेलं आहे, तर राजकीय जी काही समानता आहे या राजकीय समानतेमध्ये हे जे 2 घटक आहेत हे 2 घटक महत्त्वाचे सांगितलेले आहेत. आणि जो तिसरा जो काही भाग आहे समानतेचा तर तो तिसरा आहे आर्थिक समानता. आपण अगोदर पाहिलं, पहिली जी काही समानता आहे ती नागरी समानता, दुसरा जो काही भाग आहे तो आहे राजकीय समानता आणि तिसरा आहे आर्थिक. जसं न्यायाचा भाग आपण पाहिला आहे तसं हेच समानतेचा देखील भाग जो आहे हा भाग आपण पाहतोय. आता आर्थिक समानतेच्या बाबतीमध्ये एकच कलम जे ते कलम दिलेला आहे ते आहे कलम क्रमांक 39. कलम क्रमांक 39 मध्ये आर्थिक समानता देण्यात आलेली आहे. आणि हे कलम क्रमांक 39 जे ते काय सांगतं, तर मार्गदर्शन तत्व 39 म्हटल्यावर ते काय असणार आहे, DPSP असणार आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. कारण 39 म्हटल्यावर कलम क्रमांक 12 ते 35 जे आहेत हे काय आहेत, मूलभूत हक्क आहेत. आणि 36 पासून ते 51 पर्यंत DPSP आहे, मार्गदर्शन तत्व आहेत. म्हणजे हे 39 म्हणजे काय असेल, मार्गदर्शन तत्व असेल. हे मार्गदर्शन तत्व काय सांगणार आहे, पुरुष व महिलांना पर्याप्त उपजीविकेच्या साधनांचा समान हक्क आणि समान कामासाठी समान पेमेंटची सुरक्षा प्रदान करते. म्हणजे हे कलम क्रमांक 39 सांगत असताना पुरुष व महिलांना पर्याप्त उपजीविकेच्या साधनांचा
समान हक्क आणि समान कामासाठी समान पेमेंटची सुरक्षा प्रदान करते. आणि यासाठी हे कलम जे हे कलम क्रमांक 39 सांगितले. म्हणजे ही समानता आपण बघत असताना आर्थिक समानता म्हणजे महिला असतील किंवा पुरुष असतील, त्याने उपजीविकेचं जे काही काम केलं असेल तर त्या कामासाठी समान काम समान वेतन हे तत्त्व जे हे तत्त्व स्वीकारायचं आहे हे कलम क्रमांक 39 सांगतं. तर अशा प्रकारे आपण आज पाहत असताना हे जे 3 घटक जे ते 3 घटक आपण पाहिलेत. गणराज्य, पहिल्यांदा गणराज्याचा अभ्यास केला, त्यानंतर न्याय आणि स्वातंत्र्य, असे 3 जे काही स्वातंत्र्य आणि त्यानंतर समानता, असे 4 घटक जे आहेत ह्या 4 घटकांचा अभ्यास केला आहे. न्यायाचा अभ्यास आपण सुरुवातीला आपण गणराज्याचा अभ्यास करताना लोकशाही शासन पद्धतीचा विचार केला. भारतामध्ये जे आहे ते आहे गणराज्य आणि ब्रिटनमध्ये जे आहे ते घटनात्मक राजेशाही, त्याचा आपण अभ्यास केला. त्यानंतर न्यायाचा अभ्यास केला. न्यायाची संकल्पना आपण पाहिली, सामाजिक, आर्थिक व राजकीय. सामाजिकमध्ये काय येतं किंवा आर्थिकमध्ये आणि राजकीयमध्ये काय येतं, आणि ती न्यायाची जी काही संकल्पना आहे ही आपण कुणाकडून स्वीकारलेली आहे ते देखील पाहिलं, रशियन राज्यक्रांतीकडून. त्यानंतर स्वातंत्र्याचा अभ्यास केला. आपल्याला प्रास्ताविकेमध्ये 5 प्रकारचे स्वातंत्र्य दिले: विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना, त्याचा आपण अभ्यास केला आहे. त्यानंतर आता आपण शेवटी पाहत असताना समानता पाहिली, इक्वेलिटी आपण पाहिलेली, आणि ती समानता कशा बाबतीमध्ये आहे, नागरी समानता, राजकीय समानता आणि आर्थिक समानता. तर यानंतरचा जो काय भाग आहे या पुढं अगदी 2 ते 3 जे आहेत म्हणजे बंधुता, एकता व एकात्मता, हे 2 महत्त्वाचे जे काही शब्द आहेत ते शब्द आपले राहिलेले आहेत प्रास्ताविकेतील. ते आपण पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला आपण पाहणार आहोत. ओके, धन्यवाद.